नमस्कार माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो, आज मी तुम्हाला स्वामींची गोष्ट सांगणार आहे। त्यातून तुम्हाला काही स्वामी चांगला संदेश देणार आहेत। तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो, कोणतेही कारण असू द्या, रागावू नका, मोठ्याने बोलू नका। जर समोरचा माणूस जसा वागत असेल तर त्याच्याशी सरळ वागा। जर सांगून ऐकत नसेल तर त्याच्याशी तसेच वागा। नंतर त्याला समजेल की आपण दुसऱ्याशी चुकीचे वागतो। स्वामी म्हणतात, कोणतेही कारण असू द्या, चिडू नका, एकदम शांततेत बोला। मग बघा ती समोरची व्यक्ती कशी गप्प राहील आणि नंतर त्या कारणाची अंमलबजावणी करा। तुमचे मन शांत ठेवा। तुम्ही जर मन शांत नाही ठेवले तर त्याचा त्रास फक्त तुम्हालाच होईल आणि जास्त विचार करणे सोडून द्या। सुख म्हणजे फक्त तुम्हालाच मिळेल आणि विचार ही विलक्षण शक्ती असून तुमचे भले करण्याचे सामर्थ्य तुमच्यात मध्ये आहे, असे आपले स्वामी समर्थ महाराज म्हणतात। आणि वाईट विचार बदला व चांगले विचार मनामध्ये आणा। मनात वाईट विचारांना थारा देऊ नका। ज्याच्यासोबत कोणी नसतो ना, त्याच्यासोबत प्रत्यक्ष आपले ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ महाराज असतात। मनात विश्वास ठेवा की माझे स्वामी आहे म्हणूनच तर मी आहे आणि जीवनात समाधानी राहा। कोणाकडे हात पसरवू नका। जे असेल त्यात समाधान व्यक्त करा। जर दाराशी कोणी मागायला आले तर त्याला रिकाम्या हाताने परत पाठवू नका। त्या याचकाला काहीतरी द्या, तो मनातून तुम्हाला चांगला आशीर्वाद देईल, हे आपले स्वामी सांगतात। एखादा छोटा पक्षी तुमच्या अंगणात येऊन पडला असेल तर त्याला पाणी द्या, खायला द्या। पशुपक्ष्यांना रोज दाणे खायला द्या, त्यांना पाणी प्यायला द्या। असे छोटे छोटे पुण्य तुम्ही जीवनामध्ये करा। पक्ष्यांना मारू नका। तर आपले स्वामी किती छान छान संदेश देतात आपल्याला। म्हणूनच स्वामी म्हणतात, मी कोणाच्या पण रूपात येईन त्यावेळी तू सावध राहा। तर चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।